गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आहे 8 फेब्रुवारी आणि हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांचं करायचं आहे शूट. ऑर्डर नाही पिलू, मॉडेल शूट करायचं आहे. आता एखाद्या स्टुडिओला जाऊन करायचं आहे. आता ते कुठे जायचं आहे आपण बघूया. काय लेट्स गो. आमच्या सोबत आहे साक्षी अगो बाई बाई. मी आज नेल पेट लावली, रात्रीच लावली. चलो ते पण चमकीचं. गुड 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 गुड. चलो लेट्स गो. 3, 2, 1. मंचळी आम्ही लोकेशनला पोहोचलेलो. इथं समोर ना या रस्त्याच्या पलीकडे स्वामीनारायण मंदिर आहे. त्याच्या जवळच इथं खरं तर आहे आंबेगाव व्हॅली. इथंच ना वरती यांनी स्टुडिओ केलाय. जे फोटोग्राफर आहेत त्यांचं. आता जाऊया त्यांचं बघूया स्टुडिओ कसं आहे. हाय काय झालं. ओके हॅलो हॅलो. तर मंडळी असं दिसतोय सगळा सेटअप. सगळ्या वेगवेगळ्या टाईपचा, सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्टचा इथं सगळ्यांनी स्टुडिओज बनवला आहे. घरामध्ये सगळा स्टुडिओ गुड मस्त. म्हणजे आता बऱ्यापैकी हर्षदाने सेटअप लावलेला. इथं मॉडेल पण आलेत. त्यांचं आता सगळं तयारी करून सगळं आता मेकअपला सुरुवात करायची आहे. थोडी थोडी करा करा. गुड गुड. हॅलो श्रावणी. आणि आता श्रावणी हेअर्स करते. मेकअप तर ऑलमोस्ट झाला आहे. थोडंसं फक्त एकदा लास्टला जरा टचअप करायचं. आता हेअर चालू आहे आता. फायनल बघायचं ना लुक सगळ्यांना. आणि पण एक भेटलं ना आपल्याला लोटस. इम्पॉर्टंट गोष्ट नाही भेटली आपल्याला. नाही मिळाली. चालेल यातच करूया आता जसं जमेल तसं. चालेल छान करूया. हाय साक्षी. जिजा खेळते इकडे आणि जिजा आणि बाबा इकडे बसले खेळत. काय करते जिजा तू. जिजा काय करतेस तू. काय खेळताय तुम्ही. मी भाजीवाला आहे आणि हे आमचे कस्टमर. पिशवी कशा आणली तुम्ही. बॅग काय काय भाजी आहे. फ्रुट्स आहेत का सगळे. मस्त. आता भाजी घेऊन जाणार घरी आणि भाजी करणार ना जिजा. आमचा आता मेकअप तर झाला आहे. हेअर्स चालू आहे आता. हेअर्स झाले की मग शूट करायचं. चला. जी साक्षी मौनी आणलेला आहे कॉफी सगळ्यांसाठी. भाऊ साक्षीने जिजाने आणले. जिजाने सगळ्यांना. तू दे सगळ्यांना जिजा आता कॉफी. कुठपर्यंत आली हेअरस्टाईल. करा करा निवांत होऊ दे. काही घाई नाही आहे आपल्याला. तू घेणार मंजरी. आता इथे ह्या ताईंनी आणलेलं कॉस्ट्युम. हे चाललंय ह्यांचं आता हेअर लास्ट. मेकअप झालाय हर्षदा मेकअप आर्टिस्टांचा. आणि जिजाचं चाललंय इथं लपालपे. अरे बापरे मी आता कुठे लपू. इथे लपूया रेडी. लपूया पण आता. हे 10 येऊ का मी. रेडी का. आलो आलो. कुठे लपली याची जा. अरे हा तर मीच आहे. कुठे लपली बघू. इथं याच्या माग आहे का बघू. याच्या माग तर नाही आहे. कुठे लपली कुठे लपली कुठे लपली. काय करायचं तुला म्हणली. बरं रेडी. अच्छा तसं का पाहायला घ्यायचं का. हा अच्छा बर. मंडळी आता मस्त हर्षदाने केलेला आहे लुक. आणि यांनी केलेला आहे हेअर हर्षदाने मेकअप आणि कॉस्ट्युम.
म्हणजे कॉस्ट्युम यांनी आणलेलं. यांचं काय ना हां चैत्राले कुलकर्णी म्हणून स्टायलिस्ट आहेत. त्यांच्याकडून यांनी कॉस्ट्युम आणलेलं आहे. घेऊन येतात कॉस्ट्युम. हां तुमचं नाव आणि स्टुडिओबद्दल जरा सांगा ना. तर मंडळी याचं स्टुडिओ आहे आणि आता फोटोशूट सुरू करायचं आहे. तर मंडळी आता ना ॲक्च्युली त्यांचं सगळं शूट सुरू झालं आहे. म्हणजे जे फोटोग्राफर आहेत त्यांनी प्रॉपर रील्स आणि फोटोसाठी ना आता सगळं त्याचं शूट घेत आहेत त्यांनी. म्हणजे व्हिडिओज आणि फोटो सगळे घेत आहेत. ते म्हणजे बघा असं सगळं सेटअप लागतोय. एवढे सगळ्या लाईट्स कॅमेरा आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मंडळी आता मस्त दूर गेला आहे आणि आता जरा सेटअप बदलून मग मस्त पैकी आता शूट चाललाय. नेक्स्ट फोटोग्राफर विश्वास नाही. फोटोग्राफर विश्वास नाही. साक्षी घेते मंडळी आमच्या इकडे चाललंय शूटिंग आणि आमच्या जिजाचं काय चाललंय बघा. गुड गुड काय हो ड्रॉइंग कलर करते बाबा. ओके करा करा झालं. बघू बरे दाखवा बरे हातात घ्या ना. ओहो ऑस्ट्रेलियन काय मंकी. अरे मंकीला काय झालंय. मंकीला काय जखमलं. आता बघ करा बाकीचं करा. तर मंडळी आमचं आता झालेलं शूट. आता आम्ही निघालोय घरी. मंडळी झालं का तुमचं शूट. चला मेकअप आर्टिस्ट मस्त झालेलं आहे शूट. मग अशी जिजाने मी तर खाली खेळत होतो. आता कार्यक्रम दिसतोय काय ते आता खुर्च्या मांडल्यात. चला जायचं. चलो चलो चलो. मंडळी एक पोरं चाललंय त्याला घरी चाललंय स्कूलमधनं. त्यांनी गॉगल कसं केलं. अरे लागल्या तर ठीक आहे. ट्रॅफिक मगापासून 2-3 वेळा ट्रॅफिक लागलंय. हो मंजाळी शनिवारी आता वाजले 4. शनिवार एवढे कुठे ट्रॅफिक आलं काय माहिती. बघा 2000 years later. मंजळी साक्षी. तर आता आज तुम्ही जसं बघितलेलं की आमचं खूप सारं ऑर्डर मेकअपचं शूट आम्ही केलेलं. खूप दमलेलो सगळेजण. मग त्यामुळं जास्त काय जेवणाचं आमचं प्लॅन ठरलं नाही. मग आम्ही आता चाललोय कुठं. जिजान जेवली आहे खरं तर हो ना. आणि मग आम्ही आता जरा चाललोय सँडविच खायला आमच्या आवडत्या ठिकाणी हो ना. जसं मेकअप आर्टिस्ट कुठं. येस लेट्स गो. मंडळी आता आम्ही जस्ट पोचलो आहोत आमच्या नेहमीच्या कॅफेला. पूजाज कॅफे. आय लव्ह कॉफी. ये मांजेळी आलेलो आहोत आता खायला सँडविच. दिलं ऑर्डर. हा दिली पण. अरे बघा स्पेशल प्लेन. स्पेशल पूजा स्पेशल सँडविच दिलं. एक कुठं द्यायचं सांगा. हां एकच दिलं. ठीक आहे. अशा मेकअप आर्टिस्ट आजचा जो तुमचा शूट झालेलं मेकअपचा तर कुणाचं नाव न घेता जी यंग जनरेशन आहे की जी आता या फील्डमध्ये किंवा अशा या सगळ्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे काम करतात त्यांना तुम्हाला काय संदेश किंवा काय तुम्हाला सांगायचं आहे त्यांना. काय सांगायचं म्हणजे तेच की आता सगळंच कसं सांगायचं ना. नाही म्हणजे पेशन्स असायला पाहिजे ना. पेशन्स असा आणि मेन म्हणजे ना माणसाला जपला पाहिजे त्यांनी. पहिली गोष्ट असं तर मला वाटतं. पहिलं समोरचं आहे ना आपल्यासोबत आपल्याला काम दिले ना त्यांनी तर मग एकमेकांनी सगळ्यांना एकमेकांना जपलं पाहिजे एवढंच. लगेच तोडून किंवा लगेच असं रिलेशन तोडायला जातात ना हे आताच्या जनरेशनवाले मुलं. ते त्यांनी नाही करायला पाहिजे. कारण एकतर अनुभवच त्यांना नसतो एकतर. आणि मेन म्हणजे पेशन्स अजिबात नाही. बोलून लगेच रिकामा होतात आणि बडबड करून समोरच्याचं पण हे करून टाकतात. आणि मुद्दा असा आहे की तेच की आता थोड्याफार पैशांसाठी खरं आयुष्यभरासाठी मग ते खरं रिलेशन खराब होतात ना की ते काय वर्थ नाही आहे ना. म्हणजे
तुम्हाला आपल्याला खूप सारी जर कामं करायची आहेत लाईफ टाईम एकच जर कुठलं तर त्यासाठी नाव कमवायला ते जे आपले आई बाबा म्हणायचे ना नाव कमवायला खूप वर्षांनी आयुष्य घालवायला लागतं ना ते ऍक्च्युली पटतंय आणि नाव घालवायचं असेल ना एका मिनिटात काही बोलून काही कसलाही विचार न करता नाव घालू शकतो आपण. तर मंडळी आजचा आमचा टेकअवे जो होता म्हणजे आमच्या असे आता हर्षदा जसं काम करते या फील्डमध्ये तर असे खूप सारे वेगवेगळे अनुभव येतात. मग तेच आता आमचं बसून पण चालत नाही त्यातूनच अनुभव घेत पुढे शिकायचं असतं. म्हणजे मला पण हे ब्लॉग मध्ये काय इन्क्लूड करू वाटलं की आता या फील्ड मध्ये बऱ्याचशा लोकांना अनुभव असेल किंवा नसेल असं मला वाटतंय पण अशा वेगवेगळ्या फील्ड मध्ये लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि मग म्हटलं या ब्लॉग मध्ये जरा ते मेन्शन करावं आजचा अनुभव कसा आलेला. बाकी दिवसभराचं काम आणि सगळं छान झालं. मजा झाली खरं तर म्हणजे जो स्टुडिओ होता सेटअप होता स्टुडिओ आणि फोटोग्राफर मॉडेल कॉस्ट्युम ज्वेलरी सगळं खूपच छान आलं मजा आली खरं तर आणि जिजानं पण स्पेशली खूप सपोर्ट केलाय बघा हेच काय चाललंय आणि बाकी सगळं छान झालं. साक्षी भोसले पण खूप एन्जॉय केली खरं तर असं सगळेजण एकत्र असले की मग सगळ्यांना पण तो एक चांगला अनुभव मिळतो मजा येते सगळे एकत्र असले की. आणि बाहेर पण आम्ही आताच्या म्हणजे या फील्डमध्ये बाहेर काय मार्केटमध्ये काय चालू आहे हे गोष्टी जास्त समजते आपण बाहेर पडल्यावर किंवा शूट करत राहिलं आणि वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं ना अजून वेगवेगळे अनुभव येत राहतात आपल्याला. म्हणजे आता हर्षदा पण कसं वेगवेगळे कॉस्ट्युम करणारे असतील कॉस्ट्युम वाले असतील किंवा फोटोग्राफर असतील असे वेगवेगळ्यांसोबत ती कोलॅब केल्यामुळे मॉडेल असतील किंवा असं सगळ्यांसोबत कोलॅब केल्यावरती मग ते वेगवेगळे अनुभव येतात ओळखी वाढतात. त्यामुळे या ब्लॉगमध्ये अजून म्हणलं एक्सप्लेन करावं की नेमकं नुसतं ते शूट करायचं आणि दाखवायचं असं नाही पण असे सगळे वेगवेगळे अनुभव आहेत असं इथून पुढे ब्लॉगमध्ये जसं आम्ही शूट करत जाईल तसं आम्ही मग सांगत राहील. म्हणलं सँडविच जोपर्यंत ऑर्डर घेते तोपर्यंत म्हटलं आपण जरा आजचा जो दिवसभराचा सगळा आमचा बाकीचा दिवसभराचा एकदम छानच झाला. नाही पण तेच मी म्हणतो की जो काय अनुभव होता तेच म्हटलं सांगावं. आणि परत एकदा सांगतो की जर हंडेवाडी या एरियात किंवा JSPM हंडेवाडीच्या या एरियामध्ये कोण राहत असेल प्लीज पूजा कॅफेला या. खतरनाक सँडविच खूप भारी असते आणि कोण JSPM रोड हंडेवाडी पुण्यामधून हो इकडे तिकडे कुठे नाही पुणे खरंच पुण्यामध्ये असतं ते पण दुसरी कुठे नसतं असतं फक्त इथेच असतं इथेच यायचं पुण्याला पूजा कॅफेला पण ते हेच नाव आहे पूजा कॅफे. इथं सँडविच मिळतं बर्गर मिळतं आईस्क्रीम मिळतं अजून ज्यूस मिळतं अजून पिझ्झा मिळतो. आणि तुझं फेवरेट काय कोल्ड कॉफी. जिजाचं कोल्ड कॉफी सगळ्यात फेवरेट आहे. माझं फेवरेट आहे ना पिझ्झा. बरं ऍक्च्युली तिथं सँडविच आणि कोल्ड कॉफी आमचं खूप फेवरेट आहे. कधीच पिझ्झा नाही घेत मला. हा इथे सँडविच चांगलं मिळतं म्हणून आम्ही इथे सँडविच घेतोय. चला आता आपण आता सँडविच खाऊ आलं की दाखवतो बरी बरी. साक्षीतला आज कसं मजा आली का? थँक्यू. म्हणजे एवढं मस्त असं सँडविच आणलेलं आहे दादाने आम्हाला. दादा गेले पटकन निघून काय हो हा तुम्ही म्हणजे आता कोल्ड कॉफी प्यायची आहे आणि जिजा रसा ऑर्डर देणार आहे. मग नको प्यायला मग जे ऑर्डर देणार ते कॉफी पिणार. आमचा मी देणार आमचा मी देणार. ओके म्हणजे आमचं सगळ्यांचं फेवरेट आलेलं आहे कोल्ड कॉफी. थँक्यू. अरे पिंक तीच आहे का पिंक असा मेकअप आहे. हां आम्हाला तिघांना सेम येलो नाही साक्षीचं ग्रीन स्ट्रॉ. ओके हळू अरे मंडळी मस्त असं पोट भरून सँडविच कोल्ड कॉफी हाय मजाच मजा आली. आता आपण सर मेकअप आर्टिस्ट मजा आली का?
पुढे भरलं आता कसं झोपायचं गुडू गुडू लेट्स गो. तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.